नागपूरमधनं अपघाताची एक बातमी समोर येतेय। मित्राच्या वाढदिवसाला जाणाऱ्या तरुणांचा अपघात झालाय। यामध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे तर एक जण जखमी झालाय। अतिशय भीषण स्वरूपाचा हा अपघात आपल्याला पाहायला मिळतोय। कारचा अक्षरशः चक्काचूर झालेला आहे। यात दोघांचा मृत्यू झालाय तर एक मित्र जखमी झालेला आहे। आणि बातमी नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाने 500 कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर घोटाळा प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। नाशिक पोलिसांनी जामनेरमधनं तिघांना तर धुळ्यातनं एका संशयिताला ताब्यात घेतलाय। 9 ठेकेदारांकडून तब्बल 65 लाख उकळल्याचा प्रकार देखील समोर आलाय। यामध्ये विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या बनावट सहीचा वापर देखील करण्यात आलाय। जेवण, नाश्ता, ब्लँकेट आणि पाणी पुरवठ्याच्या कामासाठी बनावट टेंडर काढल्याचंही समोर आलंय। या प्रकरणी आता चौघांना ताब्यात घेण्यात आलंय। मुख्य टेंडरची कॉपी करून तीच कॉपी ही बनावट पद्धतीने देण्यात आली आणि यातूनच 65 लाख उकळल्याचंही समोर आलंय।